पुढचं पाऊल आमचं जेल भरो आंदोलन पूर्ण मराठवाड्यात गरिबाच्या जमिनी विसकायच्या आणि या मोठमोठ्या धनदांडग्या लोकांच्या भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीने एक विराट असा मोर्चाचं आयोजन आमचं होतं। मोर्चाच्या मागण्या अशा होत्या की गेल्या 50-60 वर्षापासून गायरान धारक सरकारी जमीन कसत आहेत आणि सरकारी जमीन कसत असताना वेळोवेळी हजारो मोर्चे आजपर्यंत आम्ही काढलेले आहेत आणि काढत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय अजून कोणत्याही सरकारने दिलेला नाहीये। आम्हाला आज मोर्चाद्वारे आपल्याला सांगायचंय की खऱ्या अर्थानं आम्हाला 7/12 मिळालेच पाहिजे अशी आमची मागणी प्रमुख आहे। आणि सरकारचं जे ध्येय धोरण आहे की सरकार गायरान धारकावर आमच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचं काम करत आहे, ते त्वरित बंद झाले पाहिजे ही आमची एक भूमिका आहे। आणि विविध मागण्या आहेत, त्या विविध मागण्याच्या डेव्हलपिंगला विरोध आहे का? आमच्या गायरान धारकामध्ये डेव्हलपिंग करण्यात येऊ नये आमचं असं मत आहे। गायरान धारक आम्ही पोट भरण्यासाठी जमीन आम्ही कसत आहोत, डेव्हलपिंगला आमचा विरोध नाहीये। बऱ्याचशा गायरान जमीन पडीत पडलेल्या आहे, तिथं ज्यांनी गायरान केले नाही तिथं त्यांनी खऱ्या अर्थाने सौर ऊर्जा प्रकल्प राबवावे। उलट माझी अशी म्हणणं आहे की सौर ऊर्जा प्रकल्प शासनानं गायरान धारकांना 100% अनुदानावर आम्हाला द्यावं अशी आमची मागणी आहे। पण काही गायरान जमिनी धनदांडग्यांकडे आणि राजकीय नेत्यांच्या आधिपत्याखाली जास्त आहे, याबाबत आपल्याला काय वाटतं? याबाबत मला असं वाटतंय की धनदांडग्या भांडवलदार राजकीय नेत्याकडे जमिनी आहेत, त्यांच्याही जमिनी जाणार आहेत, त्यांनी आमच्या सोबत यावं। भांडवलदार जे असतील, धनदांडगे जे असतील, त्यांनी आमच्या सोबत यावं आणि आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांच्या नावावर जमिनी करून घ्याव्यात अशी माझी मागणी। गायरान जमिनीचा जुना लढा आहे, आपण इतक्या वर्षापासून लढताय तरी सरकारला जाग येत नाही, वेळोवेळी रस्त्यावर उतरावं लागतं, सरकार याची दखल घेत नाही असं वाटतंय? नाही, खऱ्या अर्थानं आम्हाला वाटतंय ना सरकार आमची दखल घेत नाहीये। वेळोवेळी हजारो मोर्चे भूमी हक्क गायरान संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही काढल्यानंतर आम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही, म्हणून रस्त्यावर उन्हातानामध्ये बोंबाबोंब मारत माझ्या आया बहिणींना गायरान धारकांना यावं लागतंय। आज शेवटचं कलेक्टरला सांगणं राहील की आम्हाला 7/12 देता की काय देता हे आमचं म्हणणं राहील। आणि गायरान आपण आता उल्लेख केला, शेवटचं म्हणणं आहे आपलं, पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आमचं जेल भरो आंदोलन पूर्ण मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। याबाबत पालकमंत्र्यांशी आपली काही चर्चा झाली का? पालकमंत्री आता समाजाचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब आमच्या समाजाचे आहेत, ते तोंडापुरतं हो म्हणतात, एकटा मंत्री काय करणार आहे मुख्यमंत्र्यांसमोर, तरी त्यांची मागणी आमच्या सोबत रास्त आहे। मग असं वाटतंय का मुख्यमंत्री एकटे निर्णय घेत आहेत? सांगता येत नाही, मुख्यमंत्री झाले तर ते एकटे निर्णय घेतात असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद, थँक्यू। आमच्या मागण्या अशा आहेत, आज हा गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे अशी मागणी आहे की जे लोक गेल्या कित्येक वर्षापासून गायरान जमिनी अतिक्रमण करून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचं शिक्षण असेल किंवा त्यांच्या मुलाबाळांचं शैक्षणिक खर्च, लग्नाचा खर्च आणि एकूण वार्षिक त्यांच्या उदरनिर्वाहाचा जो काही खर्च आहे हा या गायरान जमिनीवरती अवलंबून आहे। म्हणून शासनाने लवकरात लवकर या गायरान धारकांच्या नावे 7/12 उतारे करण्यात यावे। राज्य सरकारनेही सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, तरी सरकार डोळेझाक करतंय, कानाडोळा करतंय असं वाटतं? हो, सरकार हे हेतू पुरस्कार कानाडोळा करत आहे, कारण लीजच्या नावाखाली, सेचच्या नावाखाली आणि सौर ऊर्जेच्या नावाखाली या मोठमोठ्या गरिबाच्या जमिनी विसकायच्या आणि या मोठमोठ्या धनदांडग्या लोकांच्या घशामध्ये घालण्याचा हा प्रयत्न या शासनाचा आहे। सर्व
अदानी अंबानीला आदन देत आहे असं वाटतं. बिलकुल बिलकुल, अदानी असेल, अंबानी असेल आणि यांच्यासारखे जे या भाजप RSS चे मित्र असतील, या लोकांच्या घशामध्ये गायरान जमिनी या वेगवेगळ्या योजनेच्या नावाखाली त्यांच्या घशात घालायचे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे महाराष्ट्र कॅपेबल होईल, महाराष्ट्राला अतिरिक्त वीज निर्माण होईल, वीज विकत घ्यावी लागणार नाही असं वाटतंय का? त्या जो विकास होतो त्याला विरोध करताय? आमच्या विकासाला मुळीच विरोध नाही, परंतु सौर ऊर्जा प्रकल्प हा वास्तविक पाहता ज्या प्रायव्हेट शेतकऱ्यांच्या जमिनी आहे यांच्याकडून भाडे तत्वावर त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. गायरान जमिनीवर हेतू पुरस्कार हे सरकार हे सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी राबवत आहे. त्यांनी प्रायव्हेट जमिनी जसं आपला रोडला आता समृद्धी रोडला घेतलेले आहेत, त्या सरकारने काय केलं, शेतकऱ्यांना मोबदला दिला. तसंच शेतकऱ्यांना भाडे तत्वावर त्यांनी या जमिनी शेतकऱ्याकडून घ्याव्यात. गायरान जमिनीवर या ठिकाणी हा प्रकल्प राबू नये. आपण अनेक वर्षापासून यासाठी भांडतायत, वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्ष असतील, हे सगळे यासाठी याच विषयाला घेऊन सनी भांडतायत. या सर्वांना एकत्र आणून यांची मोड बांधून आपण एक मोठं व्यापक जन आंदोलन उभारणार आहे. भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती ही गेल्या 25 ते 30 वर्षापासून फक्त गायरान धारकासाठी संघर्ष करते आणि बरेचसे आंदोलन केलेले आहेत. परंतु मोठमोठे राजकीय पक्ष जे आहेत हे फक्त निवडणुका तोंडासमोर आल्या किंवा निवडणुकीच्या तोंडावर गायरान धारकांचा मतदानासाठी केवळ वापर केला जातो आणि निवडणुका संपल्या की त्यांचा गायरानाविषयी जे काही आहे हे मत एकदम संपून जातो. त्यांना गायरान धारकाशी काहीही घेणं देणं राहत नाही. सरकारला काय अल्टिमेट देणार? सरकारला आम्ही या ठिकाणी असा अल्टिमेट देतो. आताच आमचे ज्येष्ठ नेते भाई नवगिरे दादांनी सांगितलं की जर आज आम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून सकारात्मक आम्हाला काही मिळालं नाही तर याच्यानंतर आम्ही एक गायरान हक्क परिषदेचं लवकरच आयोजन करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी भव्य असं जेल भरो आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. जसं कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी 70च्या आसपास एक जेल भरो आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस 11 गायरान धारक चेंगराचेंगरीमध्ये शहीद झाले होते. त्यावेळेस या सरकारला या ठिकाणी जाग आली होती. आम्ही त्यापेक्षाही तीच प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी त्यापेक्षाही भव्य असं जेल भरो आंदोलन करणार आहोत आणि आम्ही ती तयारी आता या ठिकाणी करत आहोत. जेल भरो आंदोलनाची तारीख लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. लवकरच ती तारीख आम्ही डिक्लेअर या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. आपलं नाव? मी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचा संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामचंद्र मुलवर. नंबर 2 ची मागणी आहे, शासनाने कसत असलेल्या गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवू नये, उलट गायरान धारकांना 100% अनुदानावर सौर ऊर्जा प्रकल्प देण्यात. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये काय चालू झालंय की सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही जे जमीन करतोय, पोट भरतोय, आमचं खायचं धान्य तिथं पकवतोय आणि तर सरकारनं सौर ऊर्जा प्रकल्प राबवू लागले. ते त्वरित थांबवण्यात यावं ही अत्यंत महत्वाची मागणी आहे. जो मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून याच्यावर पुनर्विचार याचिका गायरान धारकांच्या बाजूने त्या ठिकाणी दाखल करावी अशी प्रामुख्याने या ठिकाणी महत्वाची आमची मागणी आहे, जेणेकरून आमच्या गायरान धारकांना या ठिकाणी न्याय मिळेल. हे पहिले आमची मागणी. त्याच्यामध्ये सौर ऊर्जेमध्ये ते विकास विकास ज्यांची आधीच लोकांची पूर्व भरले त्यांचाच विकास होतो. गरिबांकडे काळजीपूर्वक आपण बघावं आणि सगळ्यात महत्वाचं सरकारला आपण सांगावं आमच्या वतीने गायरान धारकाचा आक्रोश इतका भयंकर झालेला आहे त्याची आता मानसिकता नाही राहिली सहन करण्याची.
त्यांच्यावर सतत अन्याय होतात. त्यांच्या नावावर फक्त नसण्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतात. पिकाची नासडी, पिकात गुरे सोडले जातात, असे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामुळे हे गायरनदार करो या मोर्चा स्थितीत आहे, त्रस्त झाले. आणि हे गायरनधारक उद्या जर मानसिक स्थिती सुद्धा, मानसिक संतुलन सुद्धा त्या गावामध्ये काही भूमाफियांनी ट्रान्सपोर्ट हबच्या नावाखाली ती जमीन हडप केलेली आहे आणि थोड्याच काही दिवसानंतर तिथे 15 एकर मध्ये एक 200 खाटांचा रुग्णाचा म्हणजे एक रुग्णालय आलेलं आहे 200 खाटांचं. ते आपण त्वरित म्हणजे ती रद्द करावी. गट नंबर 24 मध्ये करोडेगाव ESIचा दवाखाना होता. आणि तिथले काही गावातले गावगुंड तिथं भूमाफियाचे प्रकार करून तिथली गायरान जमीन सर्वस्व म्हणजे हडप करण्याचा प्रयत्न करतात. आपण यावरती लक्ष द्यावे. धन्यवाद. गावगुंड ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आणि माती खोदकरण करण्याच्या ऐवजी त्यानं मुरमाचं उपसायचं काम चालू केलं त्यांनी. गट नंबर 15 गाव आगाठाण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.